नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आज आपण एक असं यंत्र बघणार आहोत जे तुमच्यावर जर प्रदीर्घ काळापासून एखादं कर्ज सुरू असेल आणि त्या कर्जातनं तुम्ही किती प्रयत्न करून मुक्त होत नसाल तर हे यंत्र तुम्हाला त्या गोष्टींमधनं फायदा देऊ शकतं. करायचं काय आहे माऊली हो, मंगळवारपासून हे यंत्र लिहायला सुरुवात करायची. रोज एक यंत्र एका छोट्या कागदावर, सफेद कागदावर घ्यायचं आहे. त्या कागदावर कुठल्याही रेघा नको, सफेद कोरा कागद असावा. त्याच्यावर लाल रंगाच्या शाईने हे यंत्र असंच्या असं लिहायचं आणि हे यंत्र सलग तुम्हाला 125 दिवस लिहायचं आहे. 125 दिवस पूर्ण झाल्यानंतर 126व्या दिवशी तुम्ही लिहिलेल्या यंत्रांमध्ये 124 यंत्र जे आहे त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या, कणिकेमध्ये मळून ते 124 यंत्र तुम्ही कुठल्याही तलावात, नदीमध्ये माशांना ते खाऊ घालायचं आहे आणि 101 यंत्र तुमच्या सोबत ठेवायचं आहे. तुमच्या पाकिटामध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ते एक यंत्र ठेवून द्यायचं 125. तर माऊली हो, हे यंत्र लिहिताना, सुरुवात करताना मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायचं. या टोकापासून सुरू करून ही रेघ इकडे घ्यायची, हे असं घ्यायचं. हा पहिले पूर्ण एक चौकोन जो आहे तो असा काढून घ्यायचा. ते काढून झाल्यानंतर मग हा एक त्रिकोण पूर्ण करायचा. हा इथला पूर्ण करून घ्यायचा. तो झाला की हा एक पूर्ण करून घ्यायचा, हा त्रिकोण, आणि हा एक त्रिकोण पूर्ण करून घ्यायचा. हे करून झालं की मध्ये हा जो वर्तुळ दिसतो आहे हा वर्तुळ काढायचा आणि हा वर्तुळ काढून झाल्यानंतर हा मध्ये एक चौकोन आहे, हा चौकोन अशाच पद्धतीने काढायचा. हे सगळं करून झाल्यावर हा 1 नंबर इथे लिहायचा, इथे 4 नंबर लिहायचा, वरती 9 नंबर लिहायचा, बाजूला 6 नंबर लिहायचा आणि मध्ये 10 नंबर लिहायचा. हे सर्व आकडे तुम्हाला इंग्रजीमध्येच टाकायचे आहे. याला आपण ऊर्जा यंत्र म्हणू शकतो किंवा एनर्जी सर्कल्स वगैरे प्रकारामध्ये हे यंत्र मोडतं. तर माऊली हो, या यंत्राचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि याचे अनुभव नक्कीच कळवा. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. तुम्हालाही याचा चांगला अनुभव येईल अशी मी आशा करतो. जय श्रीराम. नमो आदेश.